अहमदनगर दक्षिणमध्ये काल लोकसभेचं मतदान झालं। त्या लोकसभेच्या मतदान प्रचारासाठी मी अहोरात्र माझ्या खर्चाने सुजाता विखे पाटलांचा प्रचार केला। घरी येण्यासाठी 1-2 वाजत रात्रीच्या 2 वाजत होत्या। माझ्या कार्यकर्त्यांना मी माझ्या पदर जेव्हा घातलं। तसेच आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे, त्यात राम शिंदे साहेब 100% विजयी होणार आहेत। आणि काल जी निवडणूक झाली याच्यामध्ये सुद्धा सुजाता विखे पाटील 100% निवडून येणार आहेत असं मी 100% सांगतो। आणि मी इथून मागचे व्हिडिओ काढलेत, पोस्ट केल्यात। मी एकासुद्धा पोस्टमध्ये भारतीय जनता पार्टी सोडून जाणारा असे कुठेही सुद्धा मी उल्लेख केला नाही। एवढा मला त्रास दिला, माझ्या मुलाची नोकरी घालवली, तरीसुद्धा मी भारतीय जनता पार्टी सोडून कुठे गेलो नाही। मला शिंदेगड शिवसेनेचा मला 1 वर्ष झाला मला वापर आहे। तुम्हाला इनोवा गाडी देऊ, 1000 रुपये डिझेलला देऊ, ड्रायव्हर देऊ, तरीसुद्धा मी नकार दिला। आणि शरद पवार गट राष्ट्रवादी मला 3 वर्ष म्हणते तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा, तुम्हाला चांगलं पद देऊ, तरीसुद्धा मी त्यात नकार दिला। मग तुम्ही विचार करा मी पक्ष सोडून कुठे जाईल का? कालच्या व्हिडिओमुळे मला बरेच फोन आले, म्हणले तुम्ही पक्ष सोडायचा निर्णय घेतला का? मी सांगितलं पक्ष सोडून कुठं जाणार नाही। आमचे दैवत राम शिंदे साहेब व खासदार सुजाता विखे पाटील यांना सोडून कुठे जाणार नाही। एक वेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देऊ शकतो, पण मी या 2 नेत्यांना सोडून कुठे जाणार नाही। आजपर्यंत मी 8-10 वर्ष लोकांची कामं केली, त्याच्यात माझा परपंचा खुंटला। आज माझा ट्रॅक्टर चालू आहे। लोकांनी 2-3 महिने झाले त्यांची शेती नांगरली लोकांची, आणि आज मी शेती नांगरून घेत आहे। ह्यालाच म्हणायचं युपरीत काही कसली बुद्धी माहीत नाही। पण इथून पुढे मी पक्षाबरोबर राहणार, पण जनतेचं काम एकसुद्धा करणार नाही म्हणतो मी। पण आज शेतकऱ्यांची मी 2 कामं केली, एक डिपी दिली आनंदवाडीला, अजून एक काम करून दिलं। पण शेतकऱ्या मला 100% आग्रह करतात, तुमच्या पाया पडतो म्हणतात तेवढं आमचं काम करून द्या। आता नाही करणार, पण मी या आमच्या 2 नेत्यांना सोडून अजिबात कुठं जाणार नाही। माझी कुणी शांत घेऊ नका, काय नका, किती त्रास झाला तरी मी गेलो नाही। याच्यावर तुम्ही ओळखून घ्या मी माणूस कसा आहे। आणि परत सांगतो मी पैशाच्या मागचा माणूस नाही, पण माझे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी माझी तकतक आहे। कार्यकर्ते मला सोडून चालले आहेत, त्याच्यामुळे मी रोज बोंबरतो त्यांचं काहीतरी बघा, काय मी पदर बघू का? जेवण खाऊन त्याला मी करू शकतो, आणि केलं त्याला जेवण केलेत म्या, मग माझं वाटलं करून घेऊ का? या असं जमणार नाही। परत सांगतो आमच्या ह्या 2 नेत्यांना मी सोडून अजिबात पुढे जाणार नाही असा मी शब्द देतो, आणि काम करायचं पूर्ण बंद करतो। आणि मला कुणी किती वापर द्या, काही जण काही म्हणा, मी कुठे जाणार नाही। मग अजून लोकांना काय सांगू? सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी।